चालू ठेवणार आहे. आणि आता कसं आहे, आम्ही तुम्हाला बोलणं म्हणजे कसं आहे, आता तुम्ही नेमकी कालच चार्ज घेतलाय. आता मला जी माहिती माझं पण लक्ष होतं, कळत होतं मला कोण काय फसवणूक वगैरे सगळं मला त्याचं राहायचं. त्याची पाठवताना एस.पी. साहेबांनी त्याच विषयावरती भरपूर मला माहिती केली. बरोबर याच्यात जो आहे आता मला याची बसवलं आहे तुमची नक्की न्याय दिली, तुमची गुन्ह्यांचे तुमचे जेवढे पण मी एकदम आव्हान करतो, अजून कोणी बाकी असेल त्यांनी पण त्यांचे काय काय तक्रारी त्या पण आणून द्या. बरोबर आपण फास्टली त्याच्यात सुद्धा गुन्हे दाखल करतो. आतापर्यंत आपण 17 गुन्हे दाखल केले. 17 गुन्ह्यामध्ये 17पैकी आपण जवळ 7 गुन्ह्यामध्ये आरोपी अटक केलेले. मेन आरोपी मी जसं बघितलं की काही अगोदर गुन्हे दाखल व्हायचे अगोदर ठरायला पाहिजे. आपण त्याचं तांत्रिक विश्लेषण करून सुद्धा आपल्याकडून तो तपास सुरू करतोय आणि केलेला पण. आणि मी स्वतः त्याच्यात आता इंटरफेअर करून व्यवस्थित. काय विषय असा आहे की याच्यामध्ये एक तुमचं भिशीचं प्रकरण झालं होतं, भिसारींचं छोटंसं प्रकरण होतं. तर त्यांनी ते पावत्या तयार केल्या होत्या, तर त्यांना 4 वर्ष जामीन नाही झाला. इथं एवढा मोठा एवढा मोठा भ्रष्टाचार करून एवढ्या बोगस पावत्या छापल्यात, काही नोटऱ्या दिल्यात, म्हणजे असं चेक आहेत. लय मोठा विषय याच्यात. आणि इथं आरोपीला 3ऱ्या दिवशी जामीन होऊ राहिले. आम्ही त्याचा सगळा अभ्यास केलाय साहेब, तर त्याच्यात लागते त्यांना त्याच्यामध्ये कवडे काळे अजून त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की 3-4 महाराज आहेत जे कीर्तन करत होते सगळ्या ठिकाणी समाज, आणि त्या कीर्तनकाराला पाहून गोरगरिबांनी अक्षरशः स्वतःच्या म्हणजे लेडीजनी समोर आणि यामध्ये फार लोकांनी अक्षरशः मंगळसूत्र, कुणी घरावर लोन काढले, जमिनीवर लोन काढले, सोने, अक्षरशः काही मुलींचे लग्न होते त्यांच्या हुंड्यासाठी लग्नासाठी पैसे ठेवलेले हे या लोकांना दिले. याच्यामध्ये काही महाराज लोक आहेत की हे यांनी प्रबोधन करायचं, समाजाला न्याय द्यायचा, समाजाला एक दिशा द्यायची. ह्या लोकांनी, ह्या महाराज लोकांनी बी लोकांची गावोगावी जाऊन कीर्तन करता करता लोकांची फसवणूक केली, त्यांना मोठे मोठे आमिषे दाखवले. आज 6 महिने झाले हे शेअर मार्केट धारक शेवगाव पोलीस स्टेशनच्या वेळोवेळी चक्रा मारतात. पोलीस स्टेशनचे माजी PI भाताने यांनी उडाउडीचे उत्तर दिले, डिपार्टमेंटनी कुठली यांची दखल घेतली नाही. त्यानंतर ही सर्व शिष्टमंडळ मुंबईला जाऊन आदरणीय महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. यांनी या आरोपीवर कडक कारवाई करा म्हणून सांगितले, SIT न्यामा म्हणून सांगितले. पण संबंधित डिपार्टमेंटच्या पोलीस डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांचे, पोलीस लोकांचे या शेअर मार्केट धारकाबरोबर हात मिळवणे यांच्या संग लागे बांधे आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगून बी आज तक यांनी SIT लागू केली नाही. ह्या शेअर मार्केट धारक जे आरोपी आहेत यांना कुठले पथकं पाठवले नाहीत आणि छोटी मोठी कारवाई करून हे 2 दिवसात यांचं जामीन होतंय. आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आमचा शेवगाव तालुका, पाथडी तालुका, नेवासा, आमचा अहिल्यादेवी नगर मोठ्या प्रमाणात हानी झाली. आज शेवगाव तालुक्याची परिस्थिती वाईट झाली, बिकट झाली, मार्केट शांत झालेलं आहे. आणि याच्यामध्ये भविष्यात याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर याच्यात मोठ्या प्रमाणात गोरगरिबाच्या आत्महत्या होण्याची मोठे चान्सेस आहेत. त्यामुळे ह्या सर्व घटनेची जबाबदारी प्रशासनावर राहील. जोपर्यंत सगळ्या शेअर
धारकाची फसवणूक झालेली आहे, जेवढ्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण शेवगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर चालूच राहणार. तुम्ही आता गेले होते चौकशीला आतमध्ये, काय झालं म्हणजे चर्चेला गेले होते? शेवगावचे PA नागरे साहेब यांना आम्ही आता त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर ते म्हणले की मी कालच चार्ज घेतलाय, तुम्ही आम्हाला अवधी द्या. आम्ही त्यांना सांगितलं की गेले 6 महिन्यापासून हे पेपर हे सर्व महाराष्ट्रभर हे शेअर मार्केटचं वातावरण गाजतंय. याच्यामध्ये 2-5-10 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाले, लोकांची आत्महत्या व्हायची वेळ आली 6 महिन्यापासून. मग तुम्ही काय करत होते? आज जरी तुम्ही आले असले तर तुमच्या पहिल्या अधिकाऱ्यांनी काय काम केलं? जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीची छडा लावणार नाही, याला SIT लावणार नाही, ह्या जे आरोपी आहेत यांच्यावर पोलीस डिपार्टमेंटचे पथकं तयार करणार नाही आणि जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये ह्या लोकांशी ह्या आरोपींशी ज्यांचे लागेबांधे आहेत यांना जोपर्यंत सस्पेंड करणार नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं उपोषण मागं घेणार नाहीत. जोपर्यंत आमच्या गोरगरीब शेवगाव तालुक्यातल्या जनतेला व्यापाऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं उपोषण मागं घ्या